नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये अगदी तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीचा जो 22 एप्रिल 2026 रोजी होणारा पॅटचा इंग्लिश विषयाचा पेपर आहे तो उत्तरांसहित पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ बनवते त्याची नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। तर तुमचा एकूण 50 मार्क्सचा हा जो पेपर असणार आहे पहा, त्यामध्ये रायटिंग सेक्शन क्वेश्चन 3 पासून स्टार्ट होणार आहे। तर क्वेश्चन 3 असणार आहे तो पहा 5 मार्क्ससाठी तुम्हाला एखादा पॅराग्राफ देणार आहेत आणि त्या पॅराग्राफवरचे 5 मार्क्सचे हे प्रश्न विचारण्यात येतात। तर ए जो प्रश्न असणार आहे पहा तो तुम्हाला पॅराग्राफवरचेच काही सेंटेन्स देणार आहेत आणि ते ट्रू आहेत की फॉल्स हे तुम्हाला व्यवस्थित पॅराग्राफ वाचून त्यानुसार ठरवायचं आहे। पहा त्यामध्ये तुम्हाला फक्त ट्रू आहे का फॉल्स एवढंच लिहायचं आहे। त्यानंतर बी असणार आहे तो पहा 2 मार्क्सचा असणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे, दिलेले सेंटेन्स हे प्रॉपर ऑर्डरमध्ये काय करायचे आहेत, सिक्वेन्समध्ये लावायचे आहेत। पॅराग्राफ म्हणजे जसे ते ऑकर झालेले आहेत त्यानुसार त्यांना व्यवस्थित अगदी असा सिक्वेन्स द्यायचा आहे आणि त्यानुसार ते व्यवस्थित जम्बल्ड ऑर्डरमध्ये जे सेंटेन्स असणार आहेत पहा इंग्लिशमधले ते काय करायचे आहेत, अरेंज करून असं व्यवस्थित लिहायचं आहे आणि 2 मार्क्स इथे घेऊन जायचे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे 1 मार्क्ससाठी असणार आहे पहा, हू सेड टू हुम, कोण कोणाला म्हणाले। तर हा देखील पॅराग्राफवरचाच तुमचा प्रश्न असणार आहे। त्यामुळे यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर एक सेंटेन्स देणार आहेत आणि ते कोण कोणाला म्हणाले हे पॅराग्राफ व्यवस्थित जर तुम्ही वाचला असेल तर त्याचं उत्तर तुम्ही काय करू शकता, सहज लिहू शकता आणि हे देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे। तर सेंटेन्स पहा काय आहे, आय एम शुअर आय कॅन मेक हिम अँग्री। तर हू सेड टू हुम, तर यंग मॅननं हिज फ्रेंड्सला म्हटलेलं आहे। तर इथे एकूण तुमचा 5 मार्क्सचा पॅराग्राफवरचा प्रश्न असणार आहे। खूप सोपा असणार आहे पहा, इंग्लिशचा पेपर असला म्हणून काय झालं तर सोपेच असे प्रश्न विचारतात तुम्हाला पॅट ह्या पेपरमध्ये। त्यानंतर पहा पुढचा प्रश्न असणार आहे क्वेश्चन 4, हा देखील 5 मार्क्ससाठी विचारण्यात येतो। आयडोमिक एक्सप्रेशन्सवरती असतो पहा। तुम्हाला काय करायचं आहे, मॅच द कॉलम्स विथ द कॉलम बी। तर कॉलम बी मधले उत्तर हे तुम्हाला काय करायचे आहेत, कॉलम एशी मॅच करायचे आहेत आणि त्याचा आन्सर अशा पद्धतीने लिहायचा आहे पहा। तर काय, डेचं नाईट येणार आहे, त्यानंतर ईस्टचं वेस्ट, गिव्हचं टेक, हाय लो, रीड राईट। तर अशा प्रकारे आयडोमिक एक्सप्रेशन्स तुम्हाला काय करायचे, मॅच करायचे आहेत आणि इथे तुम्हाला 3 मार्क्स हे घेऊन जायचे आहेत। पुढचा राहिलेला प्रश्न असणार आहे पहा 2 मार्क्ससाठी असणार आहे। त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, दिलेले आयडोमिक जे एक्सप्रेशन्स आहेत त्यांचा काय करायचं आहे, तर तिथं कोणतं आयडोमिक एक्सप्रेशन्स येणार आहे याचं सेंटेन्समध्ये ते लिहायचं आहे पहा। फ्रॉम डे अँड नाईट इंडिया इज द बेस्ट आणि गुड रिलेशनशिप रिक्वायर्स अ गिव्ह अँड टेक। तर हा देखील 2 मार्क्सचा प्रश्न। पुढचा प्रश्न असणार आहे पहा क्वेश्चन 5 असणार आहे वर्ड फॉर्मेशन। एकूण 5 मार्क्ससाठी विचारण्यात येतो, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, वर्ड तयार करायचा आहे। नाउन दिलेला आहे त्यापासून ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब तयार करायचा आहे। तर काय दिलेलं आहे पहा, 1 इज डन फॉर यू, केअरचं केअरफुल आणि त्याचं ॲडव्हर्ब LY प्रत्यय लागतो त्यामुळे केअरफुली। त्यानंतर ब्युटीचं ब्युटिफुल आणि ब्युटिफुली। त्यानंतर वंडर वंडरफुल वंडरफुली, ट्रूथ ट्रूथफुल ट्रूथफुली। खूप सोपं आहे पहा, जे अंडरलाईन केलेले आहेत पहा ते वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत आणि 3 मार्क्स इथे घेऊन जायचे आहेत। पुढचा प्रश्न असणार आहे 2 मार्क्ससाठी। त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सिंग्युलरचं प्लुरल फॉर्ममध्ये ते लिहायचं आहे, म्हणजेच एक वचनाचं अनेक वचनमध्ये ते जर रूप लिहायचं आहे पहा। 2 मार्क्ससाठी असणार आहे, फक्त यस प्रत्यय तुम्हाला इथं लावायचा आहे। तर इथं पाहू शकता, स्टोन स्टोन्स, त्यानंतर स्टोरी स्टोरीज, पीस पीसेस। तर इयस आणि इथं देखील यस प्रत्यय लागलेला आहे पहा, व्हाय काढून तिथं इयस लावायचा आहे आणि पीसच्या जागी पीसेस येणार आहे पहा। हा देखील सोपा प्रश्न असणार आहे। पुढचा प्रश्न क्वेश्चन 6 असणार आहे 5 मार्क्ससाठी। त्यामध्ये तुम्हाला ए जो प्रश्न आहे त्यामध्ये पास्ट टेन्स फॉर्म लिहायचा आहे दिलेल्या वर्ड्सचा, म्हणजे वर्ब। टेलचं काय येणार आहे, टोल्ड, बिकमचं काय येणार आहे, बिकेम, टेकचं टूक आणि कॅरीचं कॅरीड। कोणते 2 लिहायचे, 4 लिहिला तरी चालेल, 2 पैकी 2 मार्क्स इथं तुम्हाला भेटणार आहेत। पुढचा प्रश्न असणार आहे 3 मार्क्ससाठी, चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट। तर दिलेल्या ब्रॅकेटमध्ये ह्या सेंटेन्समध्ये कोणतं करेक्ट वर्ड येणार आहे ते ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आहे। पहिलं काय आहे पहा, द बॉय वेंट टू धिस समर कॅम्प। त्यानंतर ही विल कम बाय नून, ही नेवर प्लेस अ मोबाईल गेम।
तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे ते चूज करायचं ऑप्शनाने लिहायचं आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न खूप सोपा असणार आहे. क्वेश्चन 7 तुम्हाला एक पॅसेज देणार आहे आणि ते तुमच्या हँडरायटिंगमध्ये आहे असं कॉपी पेस्ट करायचं आहे, म्हणजे लिहायचं आहे. पहा कुठेही तिथले प्रश्नचिन्ह स्वल्पविराम जे काही असतील ते गाळायचे नाहीत, आहे असं लिहायचं आहे, तरच तुम्हाला 5 मार्क्स इथं दिले जाणार आहेत. तर व्हिडिओ तुम्ही थोडासा स्टॉप करून हा पाहू शकता कशाप्रकारे पॅसेज कॉपी केलेला आहे आणि याचं प्रॅक्टिस तुम्ही काय करायचं आहे तुमच्या वहीमध्ये परत लिहून काढायचं आहे, जेणेकरून तुमचे यामध्ये खाडाखोड होणार नाही. जर एक जरी खाडाखोड झाली तर 1 मार्क्स इथे तुमचा जाणार आहे. त्यामुळे व्यवस्थित अगदी मी जसं लिहिलेलं आहे तसंच लिहायचं आहे आणि 5 मार्क्स घेऊन जायचे आहेत. पुढचा जो 7B असणार आहे पहा, तो सॉल्व द पझलवरचा असणार आहे. म्हणजे तुम्हाला काय करणार आहे तिथं राईट साईडला काय लिहिलेले आहेत, काही लेटर्स दिलेले आहेत आणि त्या लेटर्सचा वापर करून तुम्हाला इकडं मिनिंगफुल असं वर्ड्स तयार करायचं आहे आणि ते पझल तयार करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. तर इथं वूड येणार आहे पहा, इथला WOचा वापर करून. त्यानंतर DBRचा वापर करून कोणता शब्द येणार आहे, ब्रिज. त्यानंतर ECAचं कोच, तर इथं पाहू शकता ECA वापरलेला आहे. त्यानंतर GUEचं गेस केलेला आहे आणि ह्या शब्दाचा MSAERचा स्ट्रीम्स केलेलं आहे. तर अशा प्रकारे 5 मार्क्ससाठी असणार आहे. पुढचा प्रश्न असणार आहे क्वेश्चन 8 असणार आहे. पहा तुम्हाला एक पॅसेज देणार आहेत आणि कंपॅरेटिव्हली त्याच्यामध्ये 2 कॅरेक्टर्सचे काय देणार आहेत, डिग्री, वर्क्स इन, वाईफ्स नेम, वाईफ इंटरेस्ट, म्हणजे ऑल त्यांची प्रोफाईल देणार आहेत, त्यांची इन्फॉर्मेशन देणार आहेत आणि ते तुम्हाला क्लासिफाय करून 2 असे काय करायचे आहेत, क्लासिफिकेशन करून लिहायचं आहे. पहा पॉईंट्स काय आहेत पहा इथं दिलेले आहेत हे प्रश्नामध्ये. फक्त तुम्हाला त्यांची डिग्री काय आहे, ह्यांची मिस्टर शाह यांची MBBS, मिस्टर राणे यांची MA BEd. त्यानंतर ते वर्क्स कुठे करतात, सिटी हॉस्पिटल हे आयडियल हायस्कूलमध्ये. त्यानंतर वाईफ्स नेम दिलेलं असणार आहे पॅसेजमध्ये, जस्ट तुम्हाला पुटअप करून काय करायचं आहे ते पिकअप करून लिहायचं आहे यामध्ये. आणि इथं काय करायचं आहे तुम्हाला व्यवस्थित अगदी चार्ट काढून लिहायचं आहे, तुम्हाला देणारच आहे हा चार्ट, फक्त इथं तुम्हाला इथं लिहायचं आहे. पहा पेनानं व्यवस्थित अगदी वाईफ इंटरेस्ट, सोशल वर्क, त्यानंतर मिस्टर राणे यांची कुकिंग, त्यानंतर सन्स अँड डॉटर, 2 सन्स 1 डॉटर अँड 1 सन, आणि इथे तुम्हाला 5 मार्क्स असे घेऊन जायचे आहेत. पहा खूप सोपा असणार आहे हा प्रश्न, त्यामुळे इथे कुठेही काय करायचं नाही, खाडाखोड करायची नाही. इकडची इन्फॉर्मेशन इकडं जर तुम्ही एक जरी इकडची तिकडं एक्सटेंड झाली तर तुमचे मार्क्स जाणार आहेत. त्यामुळे ज्यांच्या मिस्टर शाह यांची इन्फॉर्मेशन या कॉलममध्ये आणि मिस्टर राणे यांची इन्फॉर्मेशन या कॉलममध्ये येणार आहे आणि पैकीच्या पैकी मार्क्स इथे घेऊन जायचे आहेत. त्यानंतर पहा शेवटचा प्रश्न असणार आहे, तो असणार आहे रीड द गिवन बुक कवर केअरफुली. तुम्हाला एखाद्या पुस्तकाचं वरचं कवर दिलेलं आहे अँड कम्प्लीट द बुक रिव्ह्यू फॉर्मॅट बाय ऑब्टेनिंग द रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन. आणि तुम्हाला त्याचं बुक रिव्ह्यू ह्या फॉर्मॅटमध्ये काय करायचं आहे तर रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन लिहायची आहे, कंप्लीट करायची आहे 5 मार्क्ससाठी. तर तुम्हाला एखाद्या पुस्तकाचा फ्रंट पेजचा जो कवर असणार आहे तो दिलेला आहे आणि त्यावर सगळी इन्फॉर्मेशन असते. पहा पुस्तकाचं नाव काय आहे, पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, पुस्तक कोण अनुवादित केलेलं आहे, त्याचे लेखक कोण आहेत, त्यानंतर सगळी इन्फॉर्मेशन कधी पब्लिश झालं ते सगळं असं. फक्त तुम्हाला ते बुक रिव्ह्यूमध्ये जस्ट ते काय करायचं आहे पिकअप करायची इन्फॉर्मेशन आणि इथं पुटअप करायचे. पहा नेम ऑफ द बुक काय आहे, जॉर्जस सिक्रेट की टू द युनिवर्स. ऑथर ऑफ द बुक म्हणजे त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, ल्युसी हॉकिंग. त्यानंतर द पर्सन हू हॅज प्रेझेंटेड इन्फॉर्मेशन, स्टीफन हॉकिंग. द पर्सन हू हॅज ड्रॉन द पिक्चर, गॅरी पॅर्सन्स. त्यानंतर इयर ऑफ पब्लिकेशन 2007. तर खूप सोपं आहे पहा 5 मार्क्ससाठी 5 पॉईंट्सच्या आधारे तुम्हाला बुक रिव्ह्यू लिहायचा आहे. आणि अशा तऱ्हेने तुमचा 6वीचा जो इंग्लिश विषयाचा पॅटचा 22 एप्रिल 2026 रोजी होणारा हा पेपर खूपच सोपा असणार आहे. त्यामुळे कोणी घाबरून जायचे नाहीत, व्यवस्थित अगदी अभ्यास करा, याचा स्टडी करा, या पेपरमधल्या जे आन्सर्स आहेत त्यांचं व्यवस्थित करा आणि तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच मिळवाल हा व्हिडिओ संपूर्ण बघून, अशी मी आशा करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करून जावा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.